नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत एखाद्या दिलेल्या डेटाचा स्टँडर्ड एरर आणि प्रोबॅबल एरर कसा कॅल्क्युलेट करायचा आणि त्याचा यूज काय आहे कोरिलेशन मध्ये. ठीक आहे. सो यावरचं आपण एक समर 23 मध्ये बोर्ड एक्झाम्पल विचारलं होतं ते सोडवणार आहे. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. ठीक आहे. So for the following data, we have to calculate Carl Pearson's coefficient of correlation, standard error SE आणि probable error P. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये जर तुम्हाला फक्त स्टँडर्ड एरर आणि प्रोबॅबल एरर कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर लक्षात ठेवायचं कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट पहिला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्याशिवाय आपण स्टँडर्ड एरर आणि प्रोबॅबल एरर कॅल्क्युलेट करू शकत नाही. ठीक आहे. सो हे स्टँडर्ड एरर आणि प्रोबॅबल एरर जे आहे हे कोएफिशियंट कोरिलेशन जो आहे तो किती सिग्निफिकंट आहे हे ठरवण्यासाठी या दोन एररचा आपण वापर करत असतो. ठीक आहे. सो बघूया पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करूया आपण. कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन, आर या सिम्बॉलने आपण डिनोट करतो. ठीक आहे. मग पहिल्यांदा काय करतो मी, त्याचा फॉर्म्युला लिहून घेतो. कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला आहे R is equals to n summation xy minus summation x into summation y divided by square root. स्क्वेअर रूट व्यवस्थित लिहा. स्क्वेअर रूट मध्ये पहिल्या ब्रॅकेट मध्ये n into summation x square मायनस पहिला बघा x स्क्वेअर ची सम घ्यायची आहे n सोबत, देन मायनस काय करायचं आहे x च्या समचा स्क्वेअर करायचा आहे हे पहिल्या ब्रॅकेट मध्ये, देन इनटू काय करायचं आहे फक्त x च्या जागी y लिहायचं आहे म्हणजे n समेशन y स्क्वेअर मायनस काय येणार y च्या समेशनचा स्क्वेअर. ठीक आहे. सिंपल फॉर्म्युला आहे कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा कार्ल पियर्सनचा. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा काय लागणार बघा, जर हे फॉर्म्युला मला सोडवायचं असेल तर पहिला n ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. मग n म्हणजे आपल्याला माहिती आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स गिवन इन द डेटा. मग आता किती डेटा मध्ये ऑब्झर्वेशन दिलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. So total number of observations are how much? n equal to 9. ठीक आहे. आता काय कॅल्क्युलेट करायचे आहेत, हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर या सगळ्या समेशन मला माहिती पाहिजेत. मग काय करायला लागेल, या समेशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला एक टेबल प्रिपेअर करायला लागेल. ठीक आहे. ठीक आहे. मग आता पहिला काय करतो, जो डेटा दिलाय तो ऍज इट इज लिहून घेतो. काय दिलंय आपल्याला, x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे ती टेबल मध्ये पहिल्यांदा लिहून घेऊया. सो x च्या व्हॅल्यूज काय दिलेत बघा, 6 8 12 15 18 20 24 28 31. व्हॅल्यूज व्यवस्थित लिहा, अजिबात चुकू नका, गडबड करू नका. नंतर y च्या व्हॅल्यूज काय आहेत बघा, 10 12 15 परत 15 दोनदा 15 आहे. ओके. देन 18 25 22 26 28. ठीक आहे. या कॉलमची बेरीज केली की मला समेशन एक्स मिळेल, y च्या कॉलमची बेरीज केली की समेशन y मिळेल. ठीक आहे. अजून काय पाहिजे मला, एक्स वाय ची समेशन पाहिजे म्हणजे नेक्स्ट कॉलम कुठला असणार, एक्स वाय चा. ठीक आहे. आता एक्स आणि y म्हणजे काय, एक्स आणि y ची मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स वाय चा कॉलम. ठीक आहे. सो काय करूया, करस्पॉन्डिंग एक्स आणि y आपण मल्टिप्लाय करूया. सो पहिला एक्स वाय काय येणार, 6 इंटू 10 म्हणजे काय 60, 8 इंटू 12 म्हणजे काय 96, 12 इंटू 15 म्हणजे किती 180, 15 इंटू 15 किती 225. कॅल्क्युलेटर वापरा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करा. नंतर 18 इंटू 18 324, 20 इंटू 25 500, नेक्स्ट 24 इंटू 20 528, नंतर 28 इंटू 26 728 आणि लास्ट 31 इंटू 28 किती 868. सो व्यवस्थित मल्टिप्लिकेशन्स करा कॅल्क्युलेटर वापरून. ठीक आहे. आता एक्स वाय नंतर कोणाची सम पाहिजे बघा, आपल्याला एक्स स्क्वेअर ची सम पाहिजे. सो नेक्स्ट कॉलम आपला कोणाचा असणार, एक्स स्क्वेअरचा. ठीक आहे. आता एक्स स्क्वेअर कसं ऑब्टेन करायचा, ज्या व्हॅल्यूज एक्सच्या आहेत त्यांचे काय घ्यायचे आहेत आपल्याला, स्क्वेअर घ्यायचे आहेत. हा, मग पहिला एक्स स्क्वेअर काय ना, 6 चा स्क्वेअर 36, नंतर 8 चा स्क्वेअर 64,
12 चा स्क्वेअर हाऊ मच 144. 15 चा स्क्वेअर 225. नंतर 18 चा स्क्वेअर किती असतो 324. 20 चा स्क्वेअर 400. 24 चा स्क्वेअर 576. कॅल्क्युलेटर यूज करा. कॅल्क्युलेटर मध्ये टाईप केलं की आपल्याला आन्सर डायरेक्ट मिळतं. 28 चा स्क्वेअर 784 आणि लास्ट 31 चा स्क्वेअर किती येतो 961. ठीक आहे. हा एक्स स्क्वेअर पण झाला. आता एक्स ऑलरेडी आपला झाला एक्सचा कॉलम. नंतर वाय स्क्वेअरची सम पाहिजे. सो वाय स्क्वेअर हा आपला शेवटचा कॉलम असणार. कसा ऑब्टेन करायचा वाय स्क्वेअर म्हणजे काय ज्या काही वायच्या व्हॅल्यूज आहेत त्यांचे काय करायचे स्क्वेअर घ्यायचे. हा मग पहिला वाय स्क्वेअर काय ना 10 चा स्क्वेअर 100. दुसरा वाय स्क्वेअर काय ना 12 चा स्क्वेअर म्हणजे किती 144. नंतर 15 चा स्क्वेअर किती 225. परत 15 चा स्क्वेअर 225. नंतर 18 चा स्क्वेअर हाऊ मच 324. 25 चा स्क्वेअर 625. 22 चा स्क्वेअर 484. नंतर 26 चा स्क्वेअर 676 आणि लास्ट 28 चा स्क्वेअर 784. ओके लक्षात आलं. वाय स्क्वेअर कसा ऑब्टेन करायचा वायच्या एंट्रीजचा स्क्वेअर. वाय मध्ये जे नंबर आहेत त्यांचे स्क्वेअर केले की मला काय मिळणार वाय स्क्वेअर. ओके आता काय पाहिजे या सगळ्या कॉलमची मला समेशन पाहिजे. मग पहिला आपण एक्स ची समेशन कॅल्क्युलेट करू. एक्स ची समेशन म्हणजे काय एक्स या कॉलम मध्ये जेवढे नंबर्स आहेत त्या सगळ्यांची बेरीज. कॅल्क्युलेटर वापरा तुम्हाला आन्सर मिळेल. सो 6 प्लस 8 प्लस 12 प्लस 15 प्लस 18 प्लस 20 प्लस 24 प्लस 28 प्लस 31 केला तर काय येतं आन्सर 162. नंतर वायच्या कॉलमची बेरीज. वाय मध्ये ज्या काही एंट्रीज आहेत त्यांची बेरीज करा. 10 प्लस 12 प्लस 15 प्लस 15 प्लस 18 प्लस 25 प्लस 22 प्लस 26 प्लस 28 किती येतं 171. नंतर एक्स वाय या कॉलमची बेरीज. एक्स वाय मध्ये जे काही नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन करा. व्यवस्थित सगळे नंबर कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करा आणि त्यांची ऍडिशन घ्या. सो एक्स वायच्या कॉलमची बेरीज येते 3509. नेक्स्ट एक्स स्क्वेअरच्या कॉलमची बेरीज. या सगळे नंबर्स ज्यावेळी मी ऍड करेन त्यावेळी त्याची ऍडिशन येते 3514. आणि लास्ट वाय स्क्वेअरच्या कॉलमची बेरीज 100 प्लस 144 प्लस 225 प्लस 225 प्लस 324 प्लस 625 प्लस 484 प्लस 676 प्लस 784 टाईप केलं तर आन्सर येतं 3587. ठीक आहे. सो फॉर्म्युल्यामध्ये ज्या काही सगळ्या समेशन्स होत्या त्या आपण ऑब्टेन केलेल्या आहेत. आता काय करूया या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया म्हणजे मला काय मिळेल कार्ल पियर्सनचा कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन मिळेल. ठीक आहे. हा मग काय तो बघा आर इक्वल टू एन काय एन ची व्हॅल्यू 9 इंटू एक्स वाय ची सम काय बघा एक्स वाय ची सम 3509. ठीक आहे. मायनस आता काय एक्स ची सम काय बघा एक्स ची सम 162 इंटू काय वाय ची सम काय वाय ची सम 171. ठीक आहे. डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट लिहायला विसरायचं नाही. हा स्क्वेअर रूटच्या पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं परत एन. एन म्हणजे काय 9. 9 ला कशाने मल्टिप्लाय करायचं एक्स स्क्वेअरच्या समने. बघा एक्स स्क्वेअरची सम काय इथं हा एक्स स्क्वेअरची सम व्यवस्थित लक्षात ठेवायचं किती आहे 3514 मायनस आता काय घ्यायचंय एक्सच्या समेशनचा स्क्वेअर. एक्सची समेशन किती आहे बघा 162. इथं बरेच स्टुडंट मिस्टेक करतात. हेच घेतात 3514 घेतात आणि त्याचा स्क्वेअर करतात. ते चुकीचं आहे. कशाचा स्क्वेअर करायचा आहे मला एक्सच्या समेशनचा स्क्वेअर. मग एक्सची समेशन काय 162 आणि त्याचा काय घ्यायचा आहे स्क्वेअर. ठीक आहे. समेशन एक्स स्क्वेअर म्हणजे काय 162 चा स्क्वेअर इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये परत एन. एन किती आहे 9 इंटू वाय स्क्वेअरची सम. वाय स्क्वेअर इथं आहे. वाय स्क्वेअरची सम किती आहे बघा 3587.
9 इंटू वाय स्क्वेअरची सम 3587 मायनस काय घ्यायचं आहे वायच्या समचा स्क्वेअर. वायची सम कुठे आहे ही आहे 171 ही काय वायची सम आहे आणि त्याचा काय घ्यायचा आहे आपल्याला स्क्वेअर. सो 171 ब्रॅकेट स्क्वेअर. सो देअरफॉर आर इक्वल टू कॅल्क्युलेटर मध्ये व्यवस्थित टाईप करा जसं मी टाईप केले तसं तुम्हाला आन्सर काय मिळेल आपल्या कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचं 0.9587. सो आपला पहिला पार्ट कंप्लीट झाला. जरी एक्झाम मध्ये तुम्हाला कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट कॅल्क्युलेट करा असं म्हटलं नाही, फक्त सांगितलं स्टँडर्ड एरर आणि प्रोबॅबल एरर कॅल्क्युलेट करा, तर ऑलवेज लक्षात ठेवायचं पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करायचं कार्ल पियर्सनचा कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. ठीक आहे, मगच आपण स्टँडर्ड आणि प्रोबॅबल एरर शोधू शकतो. ठीक आहे, ओके. आता बघूया स्टँडर्ड एरर कसा कॅल्क्युलेट करायचं. सिंपल एक्झाम्पल आहे. ओके, स्टँडर्ड एरर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे 1 मायनस आर स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एन. त्याच्यामध्ये हा आर म्हणजे काय, हा कोरिलेशन कोएफिशियंट आणि एन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ठीक आहे, सबस्टिट्यूट करूया आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळेल. म्हणून मी सांगितलं होतं स्टँडर्ड एरर असू दे किंवा प्रोबॅबल एरर असू दे काय करायला लागतं पहिल्यांदा कोएफिशियंट कोरिलेशन शोधायला लागतो आर. ठीक आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो इक्वल टू 1 मायनस आर, आर म्हणजे काय 0.9587 आणि त्याचा काय घ्यायचा आहे आपल्याला स्क्वेअर डिवायडेड बाय काय आहे स्क्वेअर रूट ऑफ एन, काय एन आपला 9. सो स्क्वेअर रूट ऑफ 9. ठीक आहे, हे कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करा आपल्याला रिक्वायर्ड स्टँडर्ड एरर मिळेल, तो मिळतो 0.0270. ठीक आहे, स्टँडर्ड एरर मिळाला. बघा एवढं सिंपल आहे. काय महत्वाचं आहे आर आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा 1 मायनस आर स्क्वेअर अपॉन रूट एन. ठीक आहे, आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे प्रोबॅबल एरर. प्रोबॅबल एरर कॅल्क्युलेट करायचं असेल तर स्टँडर्ड एरर माहिती लागतो. मग बघा प्रोबॅबल एररचा फॉर्म्युला काय आहे 0.6745. ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं असतं स्टँडर्ड एरर 1 मायनस आर स्क्वेअर अपॉन रूट एन ने. ठीक आहे, सो 0.6745 इंटू स्टँडर्ड एरर केलं की आपल्याला काय मिळतो प्रोबॅबल एरर मिळतो. सो करूया मल्टिप्लाय. प्रोबॅबल एरर इक्वल टू काय ना 0.6745 इंटू स्टँडर्ड एरर किती आहे 0.0270 आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये टाईप केलं तर मला प्रोबॅबल एरर मिळतो 0.0182. बघा एवढं सिंपल एक्झाम्पल आहे स्टँडर्ड एरर आणि प्रोबॅबल एरर कॅल्क्युलेट करायचं. समर 23च्या बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्क्ससाठी विचारलेलं एक्झाम्पल आहे. आता या स्टँडर्ड एरर आणि प्रोबॅबल एररचा यूज काय आहे मी सांगितलं कशासाठी आहे. हे जे काही आपलं कोरिलेशन आहे एक्स आणि वाय या डेटा मधलं हे सिग्निफिकंट आहे की नाही हे ठरवण्यासाठी केला जातो. जर आर ची व्हॅल्यू पी पेक्षा लहान असेल प्रोबॅबल एरर पेक्षा लहान असेल तर आपण काय म्हणतो कोरिलेशन महत्वपूर्ण नाही म्हणजे सिग्निफिकंट नाही, म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये असं खास असं काही कोरिलेशन नाही आहे. आणि जर आर ची व्हॅल्यू म्हणजे आपला हा जो कोरिलेशन कोएफिशियंट आलाय हा जर ग्रेटर असेल कोणापेक्षा 6 इंटू पी, पी ला जर 6 ने मल्टिप्लाय केलं आणि त्याची व्हॅल्यू ही आर पेक्षा जर लहान असेल तर आपण काय म्हणणार आहे कोरिलेशन एक्स आणि वाय मधलं हे खूप सिग्निफिकंट आहे. ठीक आहे, सो लक्षात ठेवा काय यूज आहे स्टँडर्ड एरर आणि प्रोबॅबल एररचा तर डिसाइड करण्यासाठी या दोन डेटा मधलं कोरिलेशन सिग्निफिकंट आहे की नाही हे ठरवण्यासाठी स्टँडर्ड एरर आणि प्रोबॅबल एरर यूज करतात. सो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.